ए विशाल, लोक काय म्हणते रे? थोडीशी तंबाखू खाल्ली तर त्यांनी काहीच होत नाही. अरे हो ना, बरेच तरुण आपल्यासारखे जिमला येतात, पण काही अजून पण स्मोकिंग आणि व्हेपिंग म्हणजे त्यांची स्टाईल समजतात, पण ती स्टाईल नाही रे, हळूहळू होणारी हानी आहे. बरोबर आहे बर का. WHO च्या अहवालानुसार आहे ना, भारतामध्ये ना 13 लाख पेक्षा जास्त लोक आहे ना तंबाखूमुळे मृत्युमुखी पडत आहे. आणि त्यात बहुतेक लोक आहे ना ते 30 ह्या वयाचे ना आतमधलेच असतात. आणि तरुणांसाठी ना हे जास्त धोकादायक आहे. आणि व्यसन पण यांना लवकर लागून जातं. आणि त्याच्यामुळे तरुणांची ना इम्युनिटी पॉवर पण कमी होती आणि थकवा पण त्यांना जास्त लागतो. आणि त्यांचा फोकस, स्टॅमिना आणि एनर्जी सुद्धा कमी होते. आणि लक्षात ठेवा, फक्त व्हेपिंग आणि स्मोकिंगच नाही, तंबाखूचं गळणं, गुटखा, हुक्का हे सगळं तितकंच घातक आहे. थोड्याशा मजेसाठी कायमचं नुकसान कशाला करायचं? आजचा खरा ट्रेंड म्हणजे हेल्थ आणि सेल्फ ग्रोथ आहे. म्हणूनच तंबाखूला नाही म्हणा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी 9 ऑक्टोबरला टॉबॅको फ्री युथ कॅम्पेन 3.0 सुरू केला आहे. तुम्ही पण या मोहिमेचा सहभाग व्हा.